या विश्वात ना एक असं गुप्त नियम आहे, एक असा कोड जो ग्रहांपासून ते गवताच्या एका साध्या पात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करतो. खरं तर आपण आणि आपल्या आजूबाजूचं सगळं काही याच एका नियमानं बांधलेलं आहे. आज आपण तोच वैश्विक कोड उलगडणार आहोत, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम. विचार करा, कित्येक शतकं शास्त्रज्ञांसमोर एक मोठं कोड होतं. एका बाजूला झाडावरून अगदी सहज खाली पडणारं एक सफरचंद आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीभोवती दिमाखात फिरणारा तो चंद्र. आता या दोन म्हणजे अगदीच वेगळ्या दिसणाऱ्या घटनांमध्ये काही संबंध असू शकतो का? एक साधी रोजची घटना आणि एक भव्य खगोलीय आश्चर्य यांना जोडणारा धागा तो नेमका काय असेल? आणि मग 1687 साली सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया या आपल्या ग्रंथातून जगाला याचं उत्तर दिलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की हो, पृथ्वीवरच्या घटना आणि आकाशातल्या हालचाली या एकाच नियमाने बांधलेल्या आहेत. आणि याच गोष्टीला इतिहासात द फर्स्ट ग्रेट युनिफिकेशन किंवा पहिले महान एकीकरण असं म्हटलं जातं. पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. न्यूटनने नियम तर दिला, पण त्यामधला एक महत्त्वाचा घटक जी म्हणजे तो वैश्विक स्थिरांक, त्याची किंमत ते मोजू शकले नाहीत. आणि हे कोड उलगडायला तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 71 वर्ष वाट पाहावी लागली. शेवटी हेनरी कॅव्हेंडिश यांनी ते यशस्वीरित्या मोजून काढलं. चला तर मग आता थेट या वैश्विक कोडचं रहस्य उलगडूया. तो नियम जो विश्वातल्या प्रत्येक वस्तूला, अगदी प्रत्येक वस्तूला नियंत्रित करतो. तर न्यूटनचा नियम त्याच्या मूळ शक्तिशाली शब्दांमध्ये काय सांगतो ते ऐका. Every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. आणि आता हेच सोप्या मराठीत समजून घेऊया. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हे शब्द कदाचित सोपे वाटतील, पण यात संपूर्ण विश्वाच्या हालचालींचं रहस्य दडलेलं आहे. शब्द तर आपण पाहिले, पण ह्या नियमाची खरी ताकद लपली आहे ती त्याच्या गणितामध्ये. चला, गुरुत्वाकर्षणाची ही गुप्त भाषा आता डिकोड करूया. हाच आहे तो फॉर्म्युला, तो मंत्र जो गुरुत्वाकर्षणाचं सगळं रहस्य सांगतो. F बरोबर G गुणिले कंसात m1 m2 भागिले r चा वर्ग. विश्वास बसणार नाही, पण हे एकच साधं समीकरण विश्वातल्या प्रत्येक हालचालीचं वर्णन करतं. अगदी सफरचंद पडण्यापासून ते मोठमोठ्या आकाशगंगा कशा तयार होतात इथपर्यंत. चला यातल्या प्रत्येक भागाला पटकन समजून घेऊया. F म्हणजे गुरुत्वीय बल, जे आपण न्यूटनमध्ये मोजतो. G हा आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m1 आणि m2 हे दोन वस्तूंचे वस्तुमान आहेत, जे आपण किलोग्राममध्ये मोजतो. आणि r म्हणजे त्या दोन वस्तूंच्या केंद्रांमधलं अंतर, जे मीटरमध्ये मोजलं जातं. आता इथे एक गोष्ट आहे जी खूप खूप महत्वाची आहे आणि बरेच जण इथेच चुकतात. हे जे अंतर आहे ना r, ते वस्तूंच्या पृष्ठभागापासून नाही मोजायचं. ते मोजलं जातं त्यांच्या वस्तुमान केंद्रापासून, म्हणजे सेंटर ऑफ मासपासून. याचा अर्थ काय? तर पृथ्वी आणि सफरचंदाच्या बाबतीत आपण हे अंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून नाही, तर थेट तिच्या केंद्रापासून मोजणार. हा एक खूप मोठा फरक आहे. ओके, आता एक विचार करा. जर आपण दोन वस्तूंमधलं अंतर दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल किती होईल? बहुतेक जण म्हणतील अर्धे. पण नाही, इथेच या नियमाची खरी गंमत आहे. आणि यालाच म्हणतात व्यस्त वर्ग नियम किंवा द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. हेच तर या नियमाची ताकद दाखवतं. अंतर दुप्पट केल्यावर बल अर्ध होत नाही, तर ते थेट 1/4 म्हणजे 1/4 होऊन जातं. आणि जर अंतर तिप्पट केलं तर बल 1/9 म्हणजे 1/9 होईल. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत अंतर थोडंसं जरी वाढलं तरी बलाचा प्रभाव खूप झपाट्याने कमी होतो. तर मुद्दा लक्षात आला का? वस्तुमान आणि अंतर यांचा बलावर पूर्णपणे वेगळा परिणाम होतो. वस्तुमानाचा परिणाम सरळ आहे. वस्तुमान दुप्पट तर बल पण दुप्पट. पण अंतराचा परिणाम हा वर्गाच्या व्यस्तानुपाती असतो, ज्यामुळे अंतरातल्या लहानशा बदलामुळे सुद्धा बलामध्ये खूप मोठे बदल होतात. आणि हेच गुरुत्वाकर्षणाला इतकं गतिशील बनवतं. सिद्धांत आणि गणित हे सगळं ठीक आहे, पण हा नियम खऱ्या जगात खरंच काम करतो का?
चला, एका सोप्या, प्रत्यक्ष उदाहरणाने हे सिद्धच करून टाकूया. चला, आता तेच पडणारं सफरचंद घेऊया आणि बघूया पृथ्वी त्याच्यावर किती बल लावते. आपण काय करणार? पृथ्वीचं प्रचंड वस्तुमान, सफरचंदाचं अगदी छोटंसं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या, ह्या सगळ्या किमती त्या फॉर्म्युल्यात टाकूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणना केल्यावर उत्तर येतं जवळपास 0.98 न्यूटन. आणि हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या सफरचंदाचं वजनच आहे. यावरून हे सिद्ध होतं की न्यूटनचा नियम अगदी परफेक्ट काम करतो. आणि हो, हा नियम फक्त सफरचंदापुरता मर्यादित नाहीये. हाच नियम नासाच्या उपग्रहांची कक्षा ठरवतो, समुद्रातल्या भरती ओहोटीचं चक्र चालवतो, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची गती नियंत्रित करतो आणि एवढंच नाही तर संपूर्ण आकाश गंगांची रचनासुद्धा याच एका नियमावर आधारित आहे. म्हणूनच तर तो वैश्विक आहे. हा नियम किती शक्तिशाली आहे हे तर आपण पाहिलं, पण त्याबद्दल ना काही मोठे गैरसमजसुद्धा आहेत. चला, आता गुरुत्वाकर्षणाच्या काही छुप्या सत्यांचा पर्दाफाश करूया. पण मग एक सामान्य प्रश्न मनात येतोच, जर प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला खेचते, तर आपण आपल्या जवळच्या टेबलकडे किंवा खुर्चीकडे का खेचले येत नाही? हा तर नियमाचा भंग वाटतोय, बरोबर? याचं सगळं रहस्य दडलं आहे त्या एका अक्षरात, जी. हो, तोच जी. या जी म्हणजेच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचं मूल्य इतकं कमी आहे, म्हणजे 6.67 गुणिले 10⁻11. ही संख्या इतकी लहान आहे की गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जाणवण्यासाठी दोनपैकी किमान एका वस्तूचं वस्तुमान प्रचंड, म्हणजे एखाद्या ग्रहाएवढं किंवा ताऱ्याएवढं मोठं असावं लागतं. म्हणून आपण आणि आपली खुर्ची एकमेकांना खेचतोय खरं, पण ते बल इतकं क्षुल्लक आहे की ते आपल्याला जाणवत सुद्धा नाही. अच्छा, अजून एक प्रश्न. अंतराळात तरंगणाऱ्या अंतराळवीर, ते खरोखरच वजनहीन किंवा वेटलेस असतात का? आपण तर त्यांना नेहमीच तरंगतानाच पाहतो. आणि इथलं सत्य तर धक्कादायक आहे. ते वजनहीन अजिबात नसतात. खरं तर ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाखाली सतत खाली पडत असतात. या स्थितीला म्हणतात मुक्त पतन किंवा फ्री फॉल. विचार करा, आपण एका लिफ्टमध्ये आहोत आणि अचानक लिफ्टची केबल तुटली. काही क्षणांसाठी आपल्याला तरंगल्यासारखं वाटेल ना? अंतराळवीर कायम त्याच अवस्थेत असतात. ते सतत पृथ्वीकडे पडत असतात, पण त्यांचा पुढे जाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की ते जमिनीवर आदळण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरतच राहतात. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, न्यूटनचा नियम हे केवळ एक सूत्र नाहीये, तो आपल्या विश्वाबद्दलच्या समजाचा पाया आहे. हा तोच नियम आहे जो एका लहानशा सफरचंदाला थेट सर्वात मोठ्या ताऱ्याशी जोडतो आणि आपल्याला या अथांग ब्रह्मांडाची रचना समजून घ्यायला मदत करतो.